पु ल देशपांडे अपूर्वाई पान क्रमांक 147. पंढरीची यात्रा मंगळवेढ्याला गेल्याशिवाय पुरी होत नाही. मंगेशीला जाणाऱ्याला म्हाडदोळच्या शांतादुर्गेचं दर्शन न घेऊन चालत नाही. गयेला गेलं की प्रयाग आलंच. लंडनच्या यात्रेकरूला देखील ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज केल्याशिवाय गती नाही. ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज हे इंग्रजांचे दोन ज्ञानचक्षु. या दोन डोळ्यांनी इंग्रज साऱ्या जगाकडे पाहतो. असंख्य शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, राजकारणी, समाजसुधारक या दोन विद्यापीठांमधून तयार झालेले. शतकानुशतकांची ही परंपरा आहे आणि ती टिकवायची कमाल पराकाष्ठेची आहे. एवढ्याशा या बेटावर इतर पुष्कळ विद्यापीठं आहेत. प्रत्येक पीठाचं महान आचार्य, शिष्य आपापल्या थोरल्या आईची कूस धन्य करून गेले. पण ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज यांची शान निराळीच आहे. इथे परंपरेची जोपासना भलत्या कटाक्षानं होते. काळा झगा न घालता हिंडणाऱ्या विद्यार्थ्याला शासन होते. इथल्या दगडादगडाला इतिहास आहे. मॅकाले कुठल्या हिरवळीवरून चालला आणि बेकन कुठल्या थाळीमध्ये जेवला याची नोंद आहे. आधुनिकातील आधुनिक विद्या जुन्यातली जुनी पगडी घालून शिकण्याचा विरोधाभास आहे. पण ह्या वातावरणात शिरलं की वयाचा हिशोब विसरायला होतं. चारी बाजूला मुक्त यौवन फुललेलं आहे आणि जाणतं वार्धक्य शांतपणाने आपल्या ज्ञानाच्या आणि अनुभवाच्या आसनावर अधिष्ठ होऊन त्याला आकार द्यायचा प्रयत्न करते आहे. असलं वातावरण पाहिलं की डोळ्यांचं पारणं फिटतं. मी ऑक्सफर्ड स्टेशनवर उतरलो त्यावेळी संध्याकाळ झालेली होती. रविवारची संध्याकाळ. मी बर्मिंगहॅमचा मुक्काम आटोपून ऑक्सफर्डला आलो. प्रथम प्लॅटफॉर्म माणसांनी फुललेला पाहिला. शेकडो तरुण तरुणी फलाटावर जमलेली होती. मी उतरून गाडीकडे पाहिलं. क्षणार्धात स्टेशनातल्या तरुणी गाडीमध्ये चढल्या होत्या आणि शेकडो आलिंगनं, हस्तांदोलनं झाली. आपल्याकडे अलिबाग रेवदंड्याकडे शनिवारी मुंबईहून हसबंड स्टीमर जात असे. युद्धातल्या पळापळीच्या काळात मुंबईतल्या अनेकांनी आपली कुटुंब कोकणामध्ये ठेवलेली होती. शनिवारी दुपारची बोट गाठून अलिबाग, रेवस, धरमतर वगैरे जवळच्या गावी नवरे लोक जायचे. शनिवार रात्र आणि रविवार आपल्या कुटुंबात काढून सोमवारी पहाटेच्या बोटीनी मुंबईला परतायचे. तशातला हा प्रकार होता. लंडनला राहणाऱ्या प्रेमिका ऑक्सफर्डला राहणाऱ्या प्रियकरांना भेटायला आठवड्याच्या अखेरीला आलेल्या होत्या आणि हे विरही यक्ष आगगाडीच्या इंजिनाच्या साथीत शेवटचे सुस्कारे सोडित होते. गाडी हल्ली. शेकडो हात रुमाल हल्ले. चुंबनांची फेकाफेक झाली आणि हाय मोहब्बत, हाय जवानी म्हणत शेकडो प्रियकर आणि प्रेयसी पांगल्या. पुढल्या शनिवारपर्यंतची ताटातूट. ऑक्सफर्डमधलं हे माझं स्वागत मला फार आवडलं. आपल्याकडे एखादं कोणी प्रेमात पडल्याची कुणकुण ऐकली की सारं गाव कुजबुजायला लागतं. इथे सारं ऑक्सफर्डच प्रेमामध्ये पडलेलं. तिथे कुणी काय कुजबुजावं. प्रेमाचं हे इतकं घाऊक दर्शन यापूर्वी मला कधीही झालेलं नव्हतं. बाकी पाश्चात्य देशांमधले हे अहो येता जाता उठता बसता कार्य करता दिसणारे आणि समस्तांची लज्जा त्यजूनी चालणारे प्रेमाराधन पाहून सुरुवातीला डोकं गरगरायला लागतं हे खरं. युद्धापूर्वी हे असं नव्हतं असे सांगणारे इंग्रजी अण्णासाहेब मला भेटले होते. पण युद्धानंतर मात्र या पाश्चात्य तरुणीला तरुण दिसला की मला मदन भासे हा, आणि तरुणाला तरुणी दिसली की चंद्रिका ही जणू नुसत्या तरुणांचे किंवा नुसत्या तरुणींचे टोळके भेटायचेच नाहीत. सदैव संमिश्र घोळका. नाही म्हणाला टेडी बॉईज मात्र अगदी पुरुष पुरुष हिंडतात आणि टेडी गर्ल्स बायका बायका. दुसऱ्या महायुद्धाने पाश्चात्य जगाला बहाल केलेली ही अभागी देणगी. युद्धात जन्माला आलेली ही बेवारशी पोरं टोळक्या टोळक्याने हिंडतात आणि सदैव मारामाऱ्यांमध्ये गुंतलेली असतात. मात्र या मारामाऱ्या बहुधा त्यांच्यातच चाललेल्या असतात. कोणताही आगापिछा नसलेली ही तरुण मुलं कुठे राहतात, कशी जगतात याचं मला नेहमी कोडं पडे. साऱ्या शिष्ट समाजाच्या बंधनाला झुगारून नव्हे त्याच्या अस्तित्वाची अजिबात दखल न घेता सुंदर बागातून निवडुंगांची बेटं माजावी तशी घोळक्या घोळक्यांनी माजलेली ही तरुण टोळकी पाहिली की साऱ्या विद्यापीठांच्या शहाणपणानं टेकलेले हात मला दिसत. खुद्द ऑक्सफर्डमध्ये मी टेडी बॉईज पाहिलेले मला आठवतात. युद्धकाळातल्या पापांची ही जिवंत भूतावळ अधूनमधून पाश्चात्य समाजाच्या मानगुटीवर बसते. या युद्धाच्या बॉम्ब हल्ल्यातून ही विद्यापीठं मात्र बचावली. इंग्लंडमध्ये बॉम्ब गोळ्यांचा वर्षाव होत असताना इथल्या ज्ञानसाधनेला खंड पडलेला नव्हता. मधूनमधून धारातीर्थावर देह ठेवलेल्या ऑक्सफर्ड केम्ब्रिजच्या विद्यार्थ्यांच्या याद्या वाचल्या जात. क्षणभर स्तब्धता होई. डोळ्यातली आसवं डोळ्याबाहेर न येऊ देण्याचं कसोशीचे प्रयत्न होत आणि रणचंडीच्या क्षणैक स्मरणातून लक्ष काढून ते पुन्हा सरस्वतीच्या उपासनेची गुंतवण्यात येत असत. सभोवत आली युद्धाची खाई पेटली होती. खायला अन्न नव्हतं. आठवड्याला एखादा अंड मिळे, साखर चिमटीच्या हिशेबात मिळे.
पण इथल्या तपश्चर्येत खंड पडलेला नव्हता. विद्वान प्राध्यापक तसेच झगे घालून व्याख्यानांची बिनचूक तयारी करून वर्गात आले. विद्यार्थी त्याच तन्मयतेने शिकले. मिसरूड फुटलं की गणवेश चढवावा लागे. या युद्धानं जणू 5 हंगामात उगवलेलं तारुण्य कापून काढलं. पण ऑक्सफर्ड केम्ब्रिजच्या साधनेत त्या ऋषितुल्य प्राध्यापकांनी व्यत्यय येऊ दिला नाही. कॉलेजातून दिसणाऱ्या या तरुण हुतात्म्यांची नावं वाचताना अंतःकरण भरून येतं. किती तरुण जीवांची त्या काळामध्ये ताटातूट झालेली असेल ही कालमहेश्वराच्या सेवेला मस्तकमाला गुंफणारी रणदेवताच जाणे. ऑक्सफर्डच्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर फुललेले ते यौवन पाहताना वाटलं, या देशानं अपार यातना भोगल्या. ह्यांना या मुक्त आनंदाचा अधिकार आहे. यांच्या आधीची पिढी तळहातावर शीर घेऊन लढली. या तरुणांपैकी बहुतेकांचे बाप, भाऊ, काका, मामा ऑक्सफर्डच्या कॉलेजातल्या वर्गातून शिकता शिकता उठून रणांगणावर गेले. ते परत आलेच नाहीत. कुठल्याही इंग्रजाच्या घरी गेलं की मॅन्टल पीसवर लष्करी वेशातल्या दिवंगत तरुणाचा फोटो आढळल्याशिवाय राहत नाही. युद्ध संपलं. रोडावलेलं ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज पुन्हा गजबजलं. गणवेश टाकून कित्येकांनी पुन्हा काळे झगे चढवले आणि बंदुकीतला डोळा काढून पुस्तकात नाही तर मायक्रोस्कोपमध्ये घातला. त्यांच्या विरुद्ध प्राध्यापकांनी त्यांचं दोन्ही हातांनी स्वागत केलं. ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज यांची चुरस ही मात्र नौका स्पर्धांपुरतीच मर्यादित नाही. दोन्ही युनिव्हर्सिट्या एकमेकींना अनेक अर्थांनी पाण्यामध्ये पाहतात. एकीला टेम्सचा अभिमान तर दुसरीला चिमुकल्या कॅम नदीचा. ऑक्सफर्डची टेम्स आणि लंडनची टेम्स यामध्ये मात्र जमीन आसमानाचा फरक आहे. पण वार्षिक नौका स्पर्धेत ऑक्सफर्ड जिंको नाही तर केम्ब्रिज जिंको. कॅम नदीचं लावण्य अवर्णनीय आहे एवढीशी पण अतिशय गोड. दोन्ही काठांना झाडं लावलेली आणि काठ ओढ्याच्या काठांइतकेच दूर. पण साऱ्या केम्ब्रिज भोवती मोठी लाजत मुरकत जाते. मी विपिंग विलोज प्रथम केम्ब्रिजला पाहिल्या. लोमत्या फांद्यांची ही झाडं खरोखरच शोकमग्न वाटतात. केम्ब्रिजला आपल्या गणिताच्या अध्यापना इतकाच हिरवळींचा तोरा आहे. ठिकठिकाणी हे हिरवे गार गालीचे पसरलेले आहेत. किंग्स बँक वगैरे लॉन्सवरून चालायचा अधिकार फक्त फेलोजनाच आहे आणि म्हणूनच इथला विद्यार्थी फेलो झाल्याबरोबर आधी ते लॉन तोडून येतो असं म्हणतात. ऑक्सफर्डला माझे मित्र डॉक्टर बार्लिंगे होते. त्यांनी ख्यातनाम ब्रिटिश तत्त्वज्ञ प्रोफेसर राईल यांच्या घरी आम्हाला नेलं. माझा वास्तविक तत्त्वज्ञानाशी अजिबात संबंध नाही. इंटरनंतर आमचा आणि लॉजिकचा काडीमोड झालेला. सुसंगतापेक्षा मला सुसंगतीचा लोभ अधिक. त्यामुळे त्या दार्शनिकाचं दर्शन हा एक हेतू होता. विद्याभ्यास जड विद्वानांचा भारतात बराच परिचय झाला होता. त्यांची ही इंग्रजी आवृत्ती पाहावी एवढाच माफक हेतू मनाशी ठेवून राईल गुरुजींच्या मठीमध्ये मी प्रवेश केला. 4 भिंती पुस्तकांनी भरलेल्या, नजर टाकावी तिथे ग्रंथ, अशा वातावरणात राईलचं प्रथम दर्शन झालं आणि 5च मिनिटात या माणसानं अगदी मला मोहून टाकलं. पहिल्याच भेटीत त्यांनी आम्हाला 40-50 वर्षापूर्वी केम्ब्रिजचा पाडाव करून जिंकलेलं आपलं वल्ह दाखवलं. या इंग्रज पंडितांना त्यांच्या देवानं विनोदबुद्धी द्यावी आणि आमच्या पंडितांच्या पदरी ब्रह्मदेवानं कोयनेल आणि बराचसा ब्रह्मघोटाळा का टाकावा मला काही कळत नाही. तासाभरात या म्हाताऱ्यानं आम्हाला तऱ्हेतऱ्हेच्या गोष्टी सांगून गप्पा रंगवल्या आणि जाता जाता तो म्हणाला, ऑक्सफर्डचा प्राध्यापक शिकवतो म्हणजे काय करतो ठाऊक आहे? आपल्या पाईपचा धूर पोरांच्या अंगावर सोडतो. ह्या पलीकडे बाहेरच्या जगात नेण्यासारखं तो त्यांना काहीही देत नाही. राईल गुरुजींच्या घरी जाताना एखाद्या आश्रमात गेल्यासारखं वाटत होतं. निसर्गानं हेमंत शोभा धारण केली होती. सोनेरी पानांनी लदलेल्या वृक्षातून चिमुकले लाकडी पूल ओलांडीत मॉडलिन बॉक्समधून त्यांच्या घराची वाट काढीपर्यंत आम्ही मुग्ध झालेलो होतो. त्या आश्रमाभोवती आश्रमहरणी देखील होत्या आणि टुमदार बंगलीत राईलसाहेब पाईपची धुनी पेटून ग्रंथांच्या ढिगाऱ्याआड एका विद्यार्थ्याला तत्त्वज्ञानाचं गुह्यतम शास्त्र शिकवित बसलेले होते. अजून वृद्ध राईलची ती प्रसन्न मूर्ती डोळ्यांपुढे उभी आहे. अशाच एका वृद्ध प्राध्यापकांचा युद्धकाळात निरोप घ्यायला रणांगणावर जायला सिद्ध झालेले त्यांचे विद्यार्थी गेलेले होते. त्यातल्या एका विद्यार्थ्यांना थट्टेनं म्हटलं, सर तुम्ही नाही का युद्धावर जाणार? प्राध्यापक म्हणाले, कशासाठी युद्धावर निघाला आहात तुम्ही? विद्यार्थी म्हणाले, मानवी संस्कृतीच्या रक्षणासाठी. त्या म्हाताऱ्या प्राध्यापकांनी त्यांच्या पाठीवरून आशीर्वादाचा हात फिरवीत सांगितलं, बाळांनो, ती मानवी संस्कृती तुमच्या समोर उभी आहे. आय ॲम द सिव्हिलायझेशन. अनेक वर्षांपूर्वी ऐकलेली ही गोष्ट मला प्राध्यापक राईलना पाहताना का कुणास ठाऊक आठवून गेली. ऑक्सफर्ड दिसायला सुंदर नाही. इमारतींनी शतके गाठलेली आहेत. बाहेरून नव्हे आतून देखील तितक्याच जुनाट. ते 7व्या आणि 8व्या हेनरीच्या काळातलं फर्निचर, नवे स्वयंपाकाची भांडी देखील थॉमस वुल्झेच्या काळातली. आजही त्यातच स्वयंपाक व्हायचा. इथली कॉलेजे म्हणजे जुनी चर्चेस. मला चर्चमधल्या ऑर्गनचं विलक्षण आकर्षण, स्वरांची गहिराई अथंग.
खर्ज आला की पाताळातून आल्यासारखा यायचा. आम्ही गेलो त्यावेळी एका चर्चमधला ऑर्गन वाजत होता. माझी बोटं अचानक खाजायला लागली. मनाचा धडा करून मी आपल्याबरोबर ब्रिटिश काउन्सिलनं दिलेल्या स्मिथ साहेबांना आमच्या मनातली इच्छा सांगितली. स्मिथ म्हणाले, ते पहा डॉक्टर वॉटसन येत आहेत. ते इथल्या संगीत विभागाचे प्रमुख आहेत. त्यांना विचारा. पण हा गृहस्थ खाष्ट आहे, जरा बेतानी. मी आठवतील त्या 4-5 देवतांचं स्मरण करून वॉटसन बुवांना पकडलं आणि मला थोडा वेळ तो ऑर्गन वाजवू द्याल का म्हणून विचारलं आणि प्रभू कृपा जाहली. जरूर. तू काय संगीतज्ञ वगैरे आहेस का काय? छे, मला उगीच येतं थोडंसं भारतीय संगीत. असं म्हणत मी पहिल्या मजल्यावर शनिवारवाड्यातल्या अर्ध्या खणी नगारखान्या एवढ्या त्या खोलीत ठेवलेल्या ऑर्गनपर्यंत पोहोचलो. सुरुवातीला डॉक्टर वॉटसननं ऑर्गन वाजवला. मला खुर्ची मोकळी करून दिली. त्यानंतरच्या 15 मिनिटात खाली देवाच्या दर्शनाला आलेल्या भक्तांचं लक्ष ख्रिस्तावरून उडालं. हे काय प्रलय संगीत सुरू झालं हे त्यांना कळालेलं नसावं. पण 4-4 सप्तकांचे 5 निरनिराळे एकावर एक मजले असलेल्या त्या ऑर्गनच्या स्वरांनी मला वेड लागायची पाळी आली. पायांखाली डझनभर पेडल्स होती आणि स्वरांच्या इतक्या विविध जाती निर्माण होऊ शकतात. मला एका अलिबाबाच्या गुहेत शिरल्यासारखं वाटलं. मी त्या संध्याकाळी 15-1 मिनिटं पुरिया धनाश्री वाजवला. मात्र त्या 4 स्तरांवरच्या पट्ट्यांचा उपयोग मला जमत नव्हता. पण असा सुंदर टच असलेला ऑर्गन मी यापूर्वी कधीही पाहिलेला नव्हता. खर्जाचे स्वर तर ते उभे चर्च आतून पाण्यानं तुडुंब भरावे तसे भरून काढीत होते. आपल्याकडे जशी सनई ऐकायची म्हणजे देवळापुढल्या नगारखान्यात, त्याप्रमाणे ऑर्गन ऐकावा तर अशा या चर्चमध्ये. विशेषतः चर्चचा कॉयर गाऊ लागला आणि ऑर्गन त्याची साथ करू लागला की नास्तिकाचं देखील डोळे आणि हृदय भरून येतं. आपल्या नाट्यसंगीतात देखील ऑर्गननं आणि सारंगीनं केवढा रंग आणलेला आहे. विशेषतः ज्यांनी केशवराव कांबळ्यांसारखा ऑर्गनवाला आणि कादर बक्षासारखा सारंगी ऐकला आहे त्यांना आठवेल की नारायणराव बालगंधर्वांचे स्वरच काय, पण त्यांची व्यंजनं देखील या 2 वाद्यांच्या संगतीतून ऐकू यायची. मी ऑक्सफोर्डमधल्या मुक्कामात त्या ऑर्गनचे स्वर डोक्यात घेऊनच वावरलो. मला ह्या इंग्रजांच्या स्वभावाचा फारसा काही पत्ता लागला नाही. अत्याधुनिकेतला अत्याधुनिक आणि जुन्यातला जुन्या असा हा चमत्कारिक संगम. चर्च, पब, पब्लिक स्कूल, थिएटर आणि क्रिकेटचं मैदान अशा परस्पराहून भिन्न आधारांवर हा समाज उभा आहे. उत्तम व्यापारी म्हणून यांची जगभर ख्याती, पण 5 वाजता त्याला दुकान बंद करायची घाई. 1000 पौंडाचा माल खरेदी करायला गेला तरी 5 वाजले रे वाजले की उद्या याल का असा लाडीक प्रश्न करून दुकानातल्या त्या पोरी गिराईकाला वाटेला लावतात. म्हणजे गिराईकाचा संतोष हेच आमचं ध्येय वगैरे प्रकरण त्यावेळेला नाही. पार्टीच्या वेळेला पुरुषांनी टाय न लावता गळे उघडे टाकले की अशिष्ट आणि मडमा मात्र शक्य तितक्या उघड्या पडलेल्या. एरवी आरोग्यशास्त्राचे सगळे नियम कळून प्यायलेला इंग्रज उठल्याबरोबर चूळ देखील न भरता चहा पितो. हा त्याच्या आचारविचारातला विरोध कितीतरी ठिकाणी आढळतो. श्रीमंतांच्या शाळांना पब्लिक स्कूल म्हणतात. आपलं पब्लिक म्हणजे सगळ्या गण्यागप्प्यांचं मिळून बनलेलं असतं. पार्लमेंटातला स्पीकर महिनोन-महिने गप्प फार कशाला. इंग्रजांच्या आवडत्या क्रिकेटमध्ये ज्याला विकेटकीपर म्हणतात त्या यष्टीरक्षकाचं मुख्य काम त्या त्रिफळ्याचं रक्षण करण्याऐवजी खेळाडूला गाफील क्षणी पकडून त्या 3 दांड्या उद्ध्वस्त करायचं. ही काय इंग्रजांची विनोदबुद्धी म्हणावी की काय कोणास ठाऊक. घुम्या म्हणावं तर कॉकटेल पार्ट्यांच्या वेळी 2-2 तास उभ्या मनसोक्त गप्पा मारणार. बसला की मग मात्र गप्प. इंग्रजाला बोलकं करायचं असेल तर त्याला आधी उभा करावा लागतो. त्याला बसून बोलताच येत नसावं. ह्या पार्ट्यांच्या वेळी तर आपली पंचायत होते. 2-2, 3-3 तास म्हणजे आपली उभी. चांगले कोच असतात, खुर्च्या असतात, पण कुणीही बसत नाही. मला ह्या जेवायच्या पद्धतीतलं हे उभ्या जेवण अजूनही जमत नाही. बुफे या नावाखाली हा जो अन्नब्रह्माचा अनादर चालतो तो असह्य आहे. एका हातात डिश धरायची, हिंडत जेवायचं प्रकरण फारच अवघड. विशेषतः भारतीय पद्धतीच्या जेवणाला तर ते अगदीच चुकीचं आहे. उभ्या फार तर फार पापड खाता येईल, पण एका हातात डिश धरून वरण भात कालवायचा कसा? आणि ज्या जेवणामध्ये भुरका नाही ते काय जेवण? जेवणावर आडवा हात मारायचा असतो, उभा नव्हे. पण जागेच्या टंचाईमुळे आपल्याकडेही आता ही उभी पंगत आलेली आहे. पूर्वी दिवाणखान्याचे किंवा माझघराचं क्षेत्रफळ तिथे किती पानं बसतील यावर मोजत 100 पान जेवून उठेल ही भाषा होती. दुसऱ्या महायुद्धानं माणसाला जेवून उठण्याऐवजी उठून जेवायला लावलं. हर हर महादेव या भोजनप्रसंगीच्या घोषणेतला बैठा महादेवच गेला आणि नुसतंच हर हर असं म्हणायची पाळी आली. अशी अनेक महायुद्ध आली गेली तरीही ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज मात्र महापुरातल्या लव्हाळ्यांसारखी टिकून आहेत. अजून प्रार्थना मंदिरात शेकडो तरुणी ख्रिस्तचरणी लीन होतात आणि पाद्री बाबाचं प्रवचन ऐकतात. आम्ही देखील केम्ब्रिजमधल्या एका चर्चमधल्या सर्व्हिसला गेलो होतो. बाकी हा सर्व्हिस शब्द जरा मला मजेदार वाटला. देवाच्या दारी सर्व्हिसला जायची कल्पना आपल्याकडे आहे. नरसोबाच्या वाडीला दत्ताच्या देवळात पूजेला नाही जात, सेवेला जातात.
केम्ब्रिजमधल्या चर्चमध्ये इतरांप्रमाणे आमच्याही हातात बायबल्स आणि भजनाची पुस्तकं दिली गेली. 1000-1500 विद्यार्थी विद्यार्थिनींनी भरलेले ते चर्च अत्यंत सुरेल आवाजात ख्रिस्ताला आळवीत होते. आपल्याकडे प्रार्थना समाजात अशी प्रार्थना होत असे, पण हे शिस्तबद्ध भजनाचं रोप आपल्या देशात वाढीला लागलेलं नाही. आमचं भजन म्हणजे आकाश भेदून देवाच्या कानी पोचतं. ब्रह्मानंदी लागली टाळी, तेथे कोण देहाते सांभाळी, हा आमच्या भजनाचा थाट. साहेब काळ्या कोटाची इस्त्री बिघडून न देता प्रार्थना करतो, आम्ही मात्र आमची फार आभाळापर्यंत जाणारी अशी भजनं म्हणतो. शेकडो मेणबत्त्यांनी सजवलेल्या त्या प्रार्थना मंदिरातले गांभीर्य परिणामकारक तर खरंच, पण आमच्या टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट हे चालावी पंढरीची मधल्या मुक्त ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठलची गंमतच काही निराळी. माझं हिंदू मन आपल्या ज्ञानबा तुकारामाच्या घोषाने गहिवरतं. चर्चमधल्या त्या गंभीर भजनानं आपण चकित होतो. ती शिस्तबद्ध आळवणी डोक्याला पटते, पण अंतःकरणामध्ये घुमत नाही. हा केवळ संस्काराचा भाग असावा. मला कौतुक वाटलं ते त्या प्रार्थनेत रमणाऱ्या इंग्रज तरुणींचं. हे एरवी उच्छृंखल वाटणारं यौवन कसं धरण बांधलेल्या धबधब्यासारखं गंभीर अथांग रूप धारण करून उभं राहिलेलं होतं. बुद्धीच्या कक्षेपलीकडल्या असंख्य चमत्कारांपुढे नमलेलं होतं. नाझरतच्या खेड्यातल्या एका सुताराचं ते अवतारी पोर, त्याच्या डोळ्यांमधली असीम करुणा आणि त्याचं बलिदान विश्वविद्यालयातल्या त्या ज्ञानमार्गी तरुणांना भक्तिमार्गाच्या वाटेकडे अदृश्य आणि अनाकलनीय दोरानं खेचून आणत होतं. 2,000 वर्ष अनेक आघात उत्पादाघातांच्यातून या श्रद्धा कशा काही टिकतात कोणास ठाऊक. भीतीपोटी देव म्हणावा तर आजच्या इंग्रज तरुणाला कसली कुठे काय भीती आहे. एका मर्यादित अर्थानं हा समाज निर्भय आहे. भीषण दारिद्र्याचं भय नाही, करकचून आवळणाऱ्या दुष्ट सामाजिक रूढी नाहीत, रोग दैन्य यांना थारा नाही. तरीही या समाजाला कुठेतरी मस्तक नमवायला स्थान हवे आहे असं वाटतं, आणि काही अपवाद वजा केले तर आजही ख्रिस्ताच्या चरणी तो लीन होतो. एरवी बुद्धिनिष्ठ असलेल्या इंग्रजांना राजा आणि ख्रिस्त या दोन्ही संस्था एवढ्या उत्साहाने टिकवल्या आहेत. हल्लीच्या राणीवर तर त्याचं विलक्षण प्रेम आहे. पार्लमेंटच्या उद्घाटनाचा प्रसंग टेलिव्हिजनवर पाहताना इंग्रजी प्रेक्षकांच्या डोळ्यात जे कौतुक, आदर, प्रेम यांचं हृदयंगम मिश्रण मला दिसलं ते मी कधीच विसरणार नाही. ती त्यांना गोड वाटते, हुशार वाटते. भोवल्यावरच्या नववधूकडे ज्या प्रेमपूर्ण कौतुकानं लेकूरवाळ्या बायका पाहतात, अगदी तसे हे इंग्रज स्त्री पुरुष आपल्या राणीकडे पाहतात. इंग्लंडची राजाराणी फक्त नावापुरती आहे हे म्हणणं अगदी चुकीचं आहे. एक पैशाचं कुंकू असेल, पण ते कुंकू असतं. त्याचप्रमाणे इंग्रजांची राजाराणी ही त्या समाजाची सौभाग्यचिन्ह आहेत. सौभाग्याची किंमत पैशात आणि अधिकारामध्ये थोडीच करता येते. इंग्रजाचे अनेक गुण मला खूप आवडले. त्याचा नियमितपणा, सामाजिक जीवनामध्ये दिलाबोल खरा करायची त्याची कसोशी, त्याची टापटीप या सगळ्या वाखाणण्याजोग्या गोष्टी आहेत. पण त्याची राजा राणीवरची श्रद्धा पाहून मी थक्क झालो. राणी म्हटलं की तो वेडा होतो. त्याचा तर्क, त्याची बुद्धी, त्याची चिकित्सा सगळं काही तो हरवून बसतो. अशी हरवून बसायची एक जागा त्यांनी जाणून बुजून आजच्या जगामध्ये शिल्लक ठेवलेली आहे. जगन्नाथाची रथयात्रा पाहणारे वेडे आणि देखणे श्वेताश्व जोडलेला राणीचा रथ पाहण्यासाठी सारे कामधाम सोडून जाणारा इंग्रज हे दोघे सारखेच. एरवीचा यांत्रिक इंग्रज तिथे माणूस म्हणून आवडायला लागतो. राणीनं पार्लमेंटच्या अधिवेशनाचं उद्घाटन केलं त्यावेळी वृद्ध, अमात्य, न्यायाधीश, सामंत आपलं वय, ज्ञान सगळं काही विसरून तिच्यापुढे नतमस्तक होताना पाहून मन भरून आलं. असं वेडे व्हायच्या काहीतरी जागा हव्यात, हेच खरं. नव्या जगात आणि विशेषतः नव्या साहित्यात या वेडाला स्थान नाही. गुलाबाच्या फुलांनी सजलेल्या फुलदाण्यांच्या जागी आता कॅक्टस आलेत. येवत बिचारे, पण साऱ्या बागा नुसत्या कॅक्टसनं न भरोत. कुठेतरी 4 गुलाब फुललेले असू देत. पाहणाऱ्यानं त्या गुलाबांखालचे काटेच पाहायचे ठरवले तर मात्र नाईलाज आहे. अत्याधुनिक ज्ञानोपासनेचे मार्ग सुलभ करून देताना ऑक्सफर्डनं आणि केम्ब्रिजनं जोपासलेले हे परंपरेचे गुलाब पाहून झालेला आनंद मनात साठूनच आम्ही केम्ब्रिजचा निरोप घेतला. तिथल्या लायब्ररीतली कपाटं म्हणे एकाला एक लावली तर 28 मैलांची लांबी भरून निघेल. पण या पुस्तकांचं अध्ययन करणाऱ्यांच्या अंतःकरणात कुठेतरी नतमस्तक होण्याची शिकवण नसली तरी 28 मैलांची वाट वाळवंटातून गेल्यासारखी होईल. केम्ब्रिजनं शतकानुशतके आपल्या हिरवळी टिकवायची, चर्चमधल्या घंटा वाजत ठेवायची आणि गॉड सेव्ह द किंगची पराकाष्ठा चालवली आहे ती उगीच नाही.
ऑक्सफर्डची वादविवाद सभा फार प्रसिद्ध आहे. इंग्लंडचे पार्लमेंटेरियन्स तयार होण्याची ती पाठशाळा आहे. अनेक विषयांवर तिथे वादविवाद होतात. आंतरराष्ट्रीय राजकारणापासून ते गहन तत्त्वज्ञानापर्यंत, तरुणींचे सौंदर्य त्यांच्या डोळ्यात आहे की डोक्यात, ईदपर्यंत सगळ्या विषयांवर हिरीहिरीनं वाग्युद्ध लढवली जातात. हॉलच्या बाहेर एक फलक आहे. त्यावर सभासदांनी विषय सुचवायचा असतो. विद्यार्थ्यांनी गमतीगमतीचे विषय सुचवलेले होते. दुर्दैवाने मला हा वादविवाद ऐकायला मिळाला नाही. रिकामा हॉल पाहून आणि मेकालोची आवडती खुर्ची पाहून मी समाधान मानून घेतलं. मात्र हे वादविवाद तत्त्वबोधासाठी नसतात. ते केवळ शब्दांचे शरसंग्राम असतात. त्या जखमा त्या हॉलमधून बाहेर पडण्यापूर्वीच बऱ्या झालेल्या असतात. लोकशाहीचे बाळकडू इथेच पाजलं जातं. मला माझ्या विद्यार्थी दशेत चालवलेल्या एका वादविवाद सभेची आठवण झाली. मुंबईला आम्ही 15-20 मित्रांनी मिळून एक डिबेटिंग सोसायटी चालवलेली होती. दर रविवारी प्रार्थना समाजिष्टांच्या निष्ठेनं आम्ही तिथे जमून इंग्रजीमध्ये वादविवाद करीत असू. कधीकधी अध्यक्ष, उत्तर पक्ष, पूर्व पक्ष मांडणारे दोघे या तिघांनी आपापल्या जागा घेतल्या की समोर फक्त रिकामी बाकं असत. तरी कार्यक्रमात खंड पडत नसे. कधीकधी चांगली 11-12 लोकांची गर्दी असे. दुसऱ्या महायुद्धानं आमची ही डिबेटिंग सोसायटी मोडली आणि भारत काही महान वक्त्यांना मुकला. सैन्य पोटांवर चालतात असं नेपोलियन म्हणालेला होता. लोकशाही हे तोंडाच्या वाफेवर चालणारं राज्ययंत्र आहे. ब्रिटिश लोकशाही तर इंग्लंडातच काय पण जगभर तोंड पाटीलकीवर चालते. या टिस्बर बेटातल्या लोकांनी जगावर राज्य चालवलं. मुख्य भांडवल शब्दांचं. प्रथम त्यांनी जगभर आपल्या भाषेचं चलन सुरू केलं. या वादविवाद सभातून चालते ती मुख्यतः भाषेची उपासना. एरवी विषयांना खास महत्त्व नाही. आपल्या देशात पूर्वीच्या काळी वादविवाद चालायचे ते तत्त्वशोधनासाठी. इथे नुसते वायफळाचे मळे फुलवायचे. ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज युनिव्हर्सिटीची शान लंडन युनिव्हर्सिटीला नाही. ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज युनिव्हर्सिटीची शान लंडन युनिव्हर्सिटीला नाही. लंडनच्या प्रचंड गर्दीत निराळं उठून दिसावं असं तिला व्यक्तिमत्व नाही. लंडनचं लंडन स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज मात्र पाहण्यासारखं आहे. पुण्याचे व्यंकटेश शास्त्री जोशी तिथे संस्कृत शिकवण्यासाठी होते. त्यांचा आणि माझा परिचय झाला होता. तिथल्या मराठी विभागाच्या प्रमुख मिस लॅम्बर्ट या 15-20 वर्ष पुण्यात राहिलेले आहेत. त्या संस्थेमध्ये त्यांनी मला चहाला बोलवलं. उद्या दुपारी 4 वाजण्याच्या सुमाराला आपल्या पत्नींना घेऊन अवश्य या. आम्ही आमच्या पत्नींना घेऊन 4 वाजण्याच्या सुमाराला त्या संस्थेमध्ये गेलो. शास्त्री भाऊंनी आम्हाला संस्था दाखवली. तिथल्या लायब्ररीत माझी पुस्तकं पाहून डोळ्यात आसवं दाटायच्या घाईला आली. संध्याकाळी स्पिनॅच आणि स्टेक खाऊन ढेकर देत कुठला तरी डिमलबी साहेब भोजनोत्तर माझं पुस्तक वाचित बसला आहे हे चित्र डोळ्यांसमोर आणायचा मी खूप प्रयत्न केला. लॅम्बर्टबाई आवर्जून मराठी बोलतात. तेवढ्यातल्या तेवढ्यात त्यांनी माझे 1-2 इंग्रजी उच्चारही दुरुस्त केले आणि माझ्या पत्नीला तुम्ही पुणेरी पद्धतीचं या पद्धत शब्दावर बाई 2-3दा जरा कोलमडल्या. लुगाडं का नेहसत नाही असं विचारलं. लगेच आमच्या हिनं नवऱ्याचं इंग्रजी दुरुस्त केल्याच्या रागात लुगाड्याचा उच्चार लुगडं आहे असं सांगून लहानसा सूड उगवला. बाकी दुसऱ्यांच्या भाषेचं योग्य उच्चारण हा एक कठीण मामला आहे. यात कुणीही कुणाच्याही तोंडाला लागू नये हे बरं. आपलं काही उच्चार साहेबाला अजिबात निराळे ऐकू येतात. माझ्या नावातला पी हा परदेशात सर्वांना बी असा ऐकू येईल. कुठेही नाव काढून घ्यायचा प्रसंग आला, मी नाव सांगितलं की PL की BL अशी आद्याक्षरे लिहिली जात. पुढे देशपांडे तर सुटे सोडवूनच सांगावं लागे. मग मी D फॉर डेन्मार्क, E फॉर इंग्लंड असं शिशुगीत म्हटल्यासारखं म्हणत नाव सांगे. बाकी आपणही साहेबाच्या भाषेचं काय कमी हाल केले आहेत. इंग्रजी गत्याचे अनेक अवतार आहेत. स्टँडर्ड व्हॅक्यूमचा बोर्ड एका ठिकाणी स्टँडर्ड वेकुम ओयल कंपनी न्यूयॉर्क असा लिहिलेला होता. पाटण्याला एका ठिकाणी एक्स जमिसन रोड होता. हे कोडं त्याच्या खालची एक्झिबिशन रोड ही इंग्रजी अक्षरं वाचल्यावर मला कळलं. पुण्यात बँकेची बँक करायचं कारण काही होतं का? दिल्लीत स्पिरिट सप्रिट तरी होऊन येत नाही तर इस्पिरिट असं होतं. दाक्षिणात्य उच्चारण पद्धतीत बाथरूमची भाथरूम होते तर वंगभूमीत कुण्या इंग्रजानं वंगबंधूला हॅपी न्यू इयर म्हटल्यावर त्यानं शेम टू यू म्हणून त्याला बुचकळ्यात टाकल्याची एक कोथा आहे. घरातल्या घरात पाहायचं तर तो काय बाबा, आफ्टर ऑल ही इज म्हणजे एक रिच मॅन. हे मराठी इंग्रजीचे लगट उभयपक्षी फारशी सुसह्य नसावी. पण इंग्रजी ही मोठी सहनशील भाषा खरी. तिनं अगदी आंतरराष्ट्रीय आघात पचवले. इंग्रजाने इंग्रजी समजून घ्यायचा प्रयत्न केला असेल इतका स्वतःची भाषा आणि अन्य मुखातून समजावून घेण्याचा इतर कुणीही प्रयत्न केला नसेल. अव्वल इंग्रजीच्या काळात साहेबाकडे
टुमारो बिंग माय मंडे आय शॅल गो अर्ली फ्रॉम द ऑफिस म्हणून श्रावणी सोमवारची सुटी मागणारा कारकून असो, किंवा वडिलांच्या श्राद्धाच्या दिवशी ॲज माय डेड फादर इज गोइंग टू कम टू डिनर टुमारो इन द शेप ऑफ अ ब्राह्मिन म्हणून साहेबाला घेरी आणणारी इंग्रजी विनंती असो, ह्या सगळ्या गोष्टी साहेबांनी निमूटपणाने पचवल्या. उद्याच्या हिंदी राष्ट्रभाषेनं हे सगळं सहन करायची तयारी ठेवली पाहिजे, तरच ती या अफाट राष्ट्राची राष्ट्रभाषा होईल. लंडनच्या इन्स्टिट्यूटमध्ये पुण्याला राहिलेले आणखीही 1-2 इंग्रज भेटले. ते केवळ मराठी शिकायला राहिले होते आणि बोलता जरी आलं नाही तरी त्यांना मराठी समजत मात्र चांगलं होतं. इथल्या लायब्ररीत जयदेवाच्या गीतगोविंदाचं इंग्रजी भाषांतर चालता चालता नचसुंदरी करुकोपा या सुप्रसिद्ध गाण्याचा मूळचा संस्कृत आधार अचानक हाती आला. 1 तासाच्या वास्तव्यात त्या संस्थेमध्ये आमच्या हातून घडलेलं हे मौलिक संशोधन.